सोने खरेदी करायचं आहे की चांदी खरेदी करायचं आहे, हा आता प्रश्न सुरू झालेला आहे. का? सोन्याचे आणि चांदीचे दर ढगात पोहोचलेले आहेत. पण सोनं जास्ती वाढेल की चांदी जास्ती वाढणार? आता प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. पण इथं सिंपल मी सांगेन की सोनं आणि चांदी कशासाठी खरेदी करणार आहे, हा पहिला प्रश्न तुमच्याकडे पाहिजे. हा, लग्न असेल किंवा घरात चांदीच्या वस्तू वगैरे असतील, तुम्हाला गरज असेल तर ते तुम्ही घेऊ शकताय. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून, गुंतवणूक म्हणून जर करणार असाल तर तुम्ही विचार करा. का? सोनं आणि चांदी दरवर्षी त्याच रेटने नाही वाढत. एक वेळ सोनं थोडं थोडं वाढेल, पण चांदी कसं असतं 5-10 वर्ष फ्लॅट राहतं. पण चांदी जर का वाढली एकदम ढगात जाते, जसं यावर्षी झालंय. गुंतवणूक म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ईटीएफ मिळतात, ईटीएफ घ्या. कारण जर तुम्ही दुकानातून सोनं आणलं गुंतवणूक म्हणून किंवा चांदी आणली तर ते तुम्हाला घरात ठेवावं लागेल, ते सेफ ठेवावं लागेल. हा एक मोठा तोटा. प्लस त्याच्यावर मेकिंग चार्जेस असतात. म्हणजे तुम्ही दागिने केले किंवा चांदीच्या वस्तू केल्या तर त्याच्यावर मेकिंग चार्जेस कर्णावळ म्हणतोय ना, तो सोनार किंवा दुकानवाले जे आहेत ते घेणार आहेत. मग उद्या जर विकायला गेलो तर ते तुमचं लॉसच आहे. प्लस त्याच्यामध्ये तूट आणि असणार आहे. म्हणून गुंतवणूक जर करायची असेल तर बिनधास्त मी सांगतो ईटीएफ कडे चला. पण आता गुंतवणूक करू नका. कारण हा चला 100 रुपये आहेत तर त्यातले 5-10 रुपये गुंतवणूक करा आणि ती पण कशामध्ये करा? सोन्यामध्ये करा. जर तुम्हाला करायचीच असेल तर. कारण का? त्या सोनं कसं असेल तर एक फिक्स असेल, ऍसेट आहे, तो नेहमी वाढणार आहे. ईटीएफ मध्ये करा ते पण. चांदी त्या पद्धतीनं होणार नाहीये. कारण चांदीचे कसं असतं, चांदीची व्हॅल्यू बरीच वर्ष स्टेबल राहते. त्यामुळे तुम्हाला चांदी आणि सोन्यांमध्ये कन्फ्युजन असेल तर मी म्हणेन सोन्याकडे चला, ते पण ईटीएफ कडे चला. आणि तुम्हाला वाटतंय चांदीच 2.5 लाखाची 5 लाख 10 लाख होणार आहे तर तिथेही ईटीएफ कडे चला. डिजिटल म्हणत नाही मी, डिजिटल मध्ये घोळ आहेत. कारण गव्हर्नमेंट तिथं काय करत नाही की सिक्युरिटी देत नाहीये. सो ईटीएफ कडे जावं लागेल. मग बेस्ट ह्या दोघांमध्ये तुम्हाला निवडायचंच असेल तर नेहमी सोनं असेल. भरे किती 10,000 रुपयाचं येईल, 500 रुपयाचं पण येतात ईटीएफ. तर तुम्ही त्याच्या पद्धतीनं जावा. पण तुम्ही गुंतवणूक करण्या अगोदर पूर्णपणे विचार करा की कशासाठी आणि किती वर्षांसाठी मी करणार आहे.